आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की गडचिरोली जिल्ह्याला मुसळधार पावसाचा जोरदार फटका बसलाय। पावसामुळे नदी नाल्यांना पूर आल्यामुळे तब्बल 17 मार्ग बंद पडलेत, तर अनेक गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला। मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका कोरची आणि कुरखेडा तालुक्याला बसला आणि त्यामुळे अनेक जिल्हा मार्ग राज्यमार्ग बंद पडलेत। तर गोसी खुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने वैनगंगा नदीच्या काठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय। मध्य प्रदेश छत्तीसगडसह पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे। त्यामुळे वैनगंगा नदीत मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैनगंगा नदीवर उभारण्यात आलेलं गोसीपूर धरण, त्या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे आणि वैनगंगा ही भंडारा सह गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातून वाहते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्याचं विभाजन याच वैनगंगा नदीवर झालेलं आहे आणि वैनगंगा नदीच्या काठावरील गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आपण बघू शकता की चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याला विभागणाऱ्या या सीमेवर आहे आणि या ठिकाणी वैनगंगा नदीचं हे रौद्र रूप तुम्ही बघू शकता, कशा पद्धतीनं वैनगंगा भरून वाहत आहे आणि इथून थेट आष्टीला जाऊन ही प्राणहिता नदीचा उगम होतो। त्या ठिकाणी वर्धा आणि वैनगंगाचा संगम होतो आणि तिथून प्राणहिता पुढे जाते। त्यामुळे हे संपूर्ण पाणी वैनगंगेचं जे आहे पुढे थेट महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत, तेलंगणाच्या सीमेपर्यंत जाणार आहे आणि 150 किलोमीटरच्या पट्ट्यातील वैनगंगेच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे। पाऊस अजूनही पडतच आहे, त्यामुळे पूर परिस्थिती जी आहे गंभीर होऊ नये म्हणून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे। पाण्याचं आपण विसर्ग कशा पद्धतीने आहे बघू शकतो। आपण एक रौद्ररूप धारण केलेलं आहे वैनगंगेनं आणि पुढे याच वैनगंगेवर आधारित प्राणहिता नदी आहे। त्यामुळे एकूणच ही पूर परिस्थिती आहे। काही मार्ग आज गडचिरोली जिल्ह्यात कोरची कुरखेडा तालुक्यातले तब्बल 10 मार्ग या पूर परिस्थितीमुळे बंद पडले होते। वेगवेगळे जे लहान नदी नाले आहेत त्यावर आधारित लहान पूल आणि रपटे हे पाण्याखाली गेल्यामुळे मार्ग बंद आहेत। त्यामुळे एकूणच या पावसाने जनजीवन विस्कळीत करून टाकलेलं आहे। प्रशासनाचं आपत्ती व्यवस्थापन या ठिकाणी तयार आहे। जिल्हाधिकारी अविशात पांडा यांनी नागरिकांना खबरदारी घेऊन आपला जीव वाचवत सतर्क राहा असं आवाहन सुद्धा केलेलं आहे। म्हणजे पुलावर जर पाणी असेल तर त्यातून वाट काढू नका असं आवाहन सुद्धा प्रशासनानं केलेलं आहे। त्यामुळे पाऊस थांबला तरच ही परिस्थिती नॉर्मल मोडवर येऊ शकते। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली। आणि वैनगंगा नदीला आलेला हा सगळा पूर लक्षात घेता काही मार्ग देखील पाण्याखाली गेले होते। काही पूल जे आहेत, 2 गावांना जोडणारे पूल असतील, ते पाण्याखाली गेल्यामुळे गावांचा संपर्क देखील तुटल्याचा आपण बघतोय। वैनगंगा नदीला आलेल्या पुराला एकूण जर आपण लक्षात गेलं तर धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस पडतोय, पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे ही पूर परिस्थिती जी आहे ती आपल्याला बघायला मिळते। नदी जी आहे ती काठाच्या बाहेर जाऊन वाहताना या ठिकाणी बघायला मिळत असल्या कारणाने आता आपण जर लक्षात घेतलं तर ही परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, कारण पावसाचा जोर अधिक वाढतोय। पुढे पाहूयात, गोंदिया जिल्ह्यात 3 दिवसांपासून पाऊस कोसळतोय। जिल्ह्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहतात आणि त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। अनेक रोड रस्ते बंद झाले, भात शेतीही पाण्याखाली गेली आहे। गोंदिया जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रवी सपाटे यांनी। गोंदिया जिल्ह्यात मागील 3 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या मुसळधार पावसामध्ये गोंदिया जिल्ह्यातील नदी नाले हे ओव्हरफ्लो झाले असल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे। त्याचप्रमाणे मागील 3 दिवसापासून येत असलेल्या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यात भात शेती लावण्यात आली होती, त्यामुळे अनेक ठिकाणी हे भात शेती पाण्याखाली गेलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचाही मोठा नुकसान झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे पाहिलं की गोंदियामध्ये आज रेड अलर्ट सुद्धा जाहीर करण्यात आला आहे। या रेड अलर्टमुळे आज गोंदिया जिल्ह्यातील संपूर्ण शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे जिल्हाधिकारी यांच्याकडून। त्याचप्रमाणे पाहाल की गोंदियामध्ये काही ठिकाणी लोकांच्या घराच्या छते उडालेल्या आहे। त्याचप्रमाणे तिरोडा तालुक्यामध्ये काल एका या पावसामुळे झाड पडल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू सुद्धा झालेला आहे आणि त्याचा मुलगा जखमी झाला होता। त्यामुळे गोंदियात येत असलेल्या मुसळधार पावसामुळे आज जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला आहे आणि त्याचप्रमाणे गोंदिया जिल्ह्यातील संपूर्ण शाळेला आज सुट्टी जाहीर जिल्हाधिकारी यांच्याकडून करण्यात आलेली आहे। रवी सपाटे, न्यूज 18 लोकमत, गोंदिया।